कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम जीवासी परमसमाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा प्रियं वद कुळी अवतरे पावसी कैवल्य श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश श्री ज्ञानेश्वरी गौरव श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंद मीशमालन्दिवल्लभम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शांती। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबरायांच्या भावार्थ दीपिकेचं चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत आणि
कालपर्यंत 11वा अध्यायाचं विचार आपलं पूर्ण झालेलं आहे. आज 11व्या अध्यायाचं थोडंसं सिंहावलोकन करून आपल्याला 12व्या अध्यायाला आरंभ करायचा आहे. 11वा अध्याय जर आपण पाहिला तर माऊलींनी आरंभाला प्रस्तावना केलेली आहे आणि त्या प्रस्तावनेमध्ये शांत आणि अद्भुत या दोन रसांची मिळणी या अध्यायात झाली आहे असं अनेक दृष्टांतांच्या द्वारा विशद करून मराठी भाषेमध्ये केलेल्या गीता व्याख्यानाचा जगाला होत असलेला उपयोग, 11व्या अध्यायाचं महत्त्व आणि संत श्रोत्यांची प्रार्थना इत्यादी विषयांविषयी चर्चा केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर विश्वरूप दाखवण्याविषयी आपण भगवंताला प्रश्न करावा की नाही या संबंधी अर्जुनाच्या मनात जे विचारांचं वादळ उठलं त्याचं माऊलींनी फार सुंदर समर्पक असं वर्णन केलंय. अर्जुन म्हणतो की गरुडासारखा सेवा तत्पर, सनकादिकांसारखे ब्रह्मनिष्ठ, गोकुळवारी वासी लोकांसारखे प्रेमळ भक्त, हे सर्व थोर लोक विश्वरूपासंबंधी काहीच विचारू शकले नाहीत आणि मी तर यापैकी कोणीच नाही. किंबहुना भगवंतांनी नंद यशोदा वसुदेव देवकी यांचा पुत्र म्हणून स्वतःला म्हणवून घेतलं. अंबरीषासाठी गर्भवासही सहन केले, परंतु यांचेपैकी कुणालाही विश्वरूप भगवंताने दाखवलेलं नाही. मग मलाच ते कसं काय दाखवतील, अशा अनेक शंका मनात आणून शेवटी अर्जुनाने धैर्य धरून विचारलंच की हे देवा, तुम्ही आपल्या हृदयाच्या कप्प्यात कृपणाप्रमाणे गुप्त ठेवलेले विश्वरूप दाखवा ना, की जे विश्वरूप तुझं मुद्दल रूप असून जिथून अवतार परंपरा निर्माण होते, जे उपनिषद वेद्य आहे, जे योगी ध्येय आहे, जे सनकादिक ज्ञेय आहे. देवा, तू उदार आहेस आणि तुला अशक्य असं काही नाही. आणि अशी अर्जुनाने विनंती करता भक्ताधीन असलेल्या भगवंतांनी विश्वरूप प्रकट केल्याचं वर्णन आहे. या अध्यायामध्ये अर्जुनाच्या 3 अवस्था विशेष रीतीने आपल्याला पाहायला मिळतात. एक विस्मित अवस्था, दुसरी भीतावस्था आणि तिसरी दृष्टावस्था. तर पहिली जी काही विस्मित अवस्था आहे त्याचा विचार करताना भगवान म्हणाले की अरे अर्जुना, नाना वर्ण नाना आयुध असलेलं माझं विश्वरूप पहा. पण विश्वरूप प्रकट करूनही अर्जुनाची विश्वरूप दर्शनाची उत्कंठा ही जशीच्या तशीच होती, कारण ते विश्वरूप चर्मदृष्टीला दिसण्यासारखं नव्हतं. म्हणून भगवंतांनी स्वसामर्थ्याने दिव्य दृष्टी दिली आणि मग त्या दिव्य दृष्टीने अर्जुन जेव्हा विश्वरूपाकडे बघायला लागला तेव्हा अनेक मुख, अनेक दिव्याभरण, अनेक आयुध, अशा अनेक आश्चर्यांची खाणच असं ते रूप पाहून प्रथम तो विस्मित झाला व त्याने विश्वरूपाला नमस्कार केला आणि त्याची म्हणजे त्या विश्वरूपाची स्तुती केली. तर अर्जुन म्हणाला की हे देवा, आम्ही प्राकृतांनीही तुझं दिव्य विश्वरूप पाहावं हेही आश्चर्यच आहे. ज्या तुझ्या विश्वरूपामध्ये ब्रह्मादिक देव, कश्यपादी ऋषी, आकाशादी महाभूत, स्वर्गादी 14 लोक आहेत, अशी अर्जुनाने विस्मित होऊन विश्वरूपाची विस्ताराने स्तुती केलेली आपण ऐकली आहे. यानंतर अर्जुनाची दुसरी अवस्था जी आहे ती भीतावस्था आहे. म्हणजे ते विश्वरूप जे आहे ते विस्मयजनक जसं होतं त्याप्रमाणे ते उग्रही होतं आणि त्यामुळे अर्जुन फार घाबरला व म्हणाला की देवा, तुझ्या रूपामुळे सर्व लोक व्याकुळ झाले आहेत आणि मी देखील भयभीत झालेलो आहे. विश्वरूपाच्या मुखात
कौरव दळ प्रत्यक्ष शिरत असलेलं भयानक दृश्य पाहून अर्जुन घाबरलाच व देवाला प्रसन्न हो असं म्हणायला लागला. त्यावेळेला भगवान म्हणाले की अरे अर्जुना, सर्वांचा संहार करण्याकरताच मी इथे कालरूपाने वाढलेला आहे. मी या कौरवांना यापूर्वीच संकल्प मात्राने मारलेलंच आहे. तू केवळ युद्धाविषयी निमित्त मात्र हो. आणि हे ऐकून तर अर्जुन अति भयभीत झाला व पुन्हा एकदा नमस्कार करून म्हणाला की हे देवा, तू आदिदेव आहेस, पुराण पुरुष आहेस, विश्वाचं निधान आहेस, शाश्वत धर्माचा रक्षक आहेस, अमित विक्रमी आणि अनंत रूप आहेस. तुला सर्व बाजूंनी 1000 वेळा पुन्हा पुन्हा नमस्कार असोत. आणि असं तो भयाने म्हणत होता. आपण पाहिलं, त्याला बाकी काही बोलायचं सुचत नसल्यामुळे तो वारंवार फक्त नमस्कारच करत होता. आणि भगवान श्रीकृष्णाचं हे महान ऐश्वर्य यापूर्वी न कळल्यामुळे मित्रत्वाच्या नात्याने खेळताना, बोलताना, जेवताना, झोपताना आपण जे काही अपराध केलेत त्या सर्वांची अर्जुनाने क्षमा मागितली व अपराध सहन करण्याविषयी विनंती केली. आणि देवा, पूर्वीचंच तुझं जे काही चतुर्भुज श्यामसुंदर रूप आहे तेच मला दाखव अशी विनंती देखील केली. पण भगवंतांनी कधीही कोणालाही न दाखवलेल्या अशा दुर्लभ व्यापक विश्वरूपाला भयभीत न होता त्या विश्वरूपाला प्रेमाने बघण्याचं व त्यात आनंद मानण्याचं सोडून एकदिशी कृष्ण रूपाची आवड व्यक्त केल्याबद्दल भगवंताने अर्जुनावर क्रोध व्यक्त केला, म्हणजे रागावले व त्याला म्हणाले, अरे अडाण्या, गावंढाळा, तुला काहीच कसं कळत नाही रे. आणि यानंतर पुढे अर्जुनाची दृष्टावस्था चालू होते. म्हणजे भगवान जरी असं म्हणाले, पण अर्जुनाची भयभीत अवस्था पाहून भगवंतांनी त्या विश्वरूपाचा उपसंहार केला व पूर्वीचं सौम्य रूप प्रकट केलं. आणि ते रूप पाहून अर्जुन सावधही झाला आणि आनंदितही झाला. भगवान म्हणाले की अरे, तुला मी जे विश्वरूप दाखवलं ना, त्याची ब्रह्मादिक देव आणि योगी देखील इच्छा करतात. तू जे विश्वरूप पाहिलंस ते वेद, तप, दान, यज्ञ इत्यादींपैकी कोणतीही साधन करून पाहणं शक्य नाही. केवळ अनन्य व प्रेमयुक्त भक्तीनेच ते माझं विश्वरूप पाहणं, मला ब्रह्मरूपाने जाणणं आणि माझ्याशी अभिन्न होणं शक्य आहे. आणि याकरता माझ्या उद्देशाने तू कर्म करणारा हो, माझा भक्त हो, विषयासक्ती सोड आणि सर्व भूतमात्रांविषयी निर्वैर हो आणि माझी भक्ती कर, असं करुणारस रसाळ भगवान म्हणाले. भगवंताने शेवटी अशा या विश्वरूप दर्शनाच्या योग्यतेच्या प्राप्तीसाठी भक्ती करावी. या भक्तीच्या माध्यमातूनच असा विश्वरूप असलेला परमात्मा पाहणं शक्य आहे असा विचार सिद्धांत व्यक्त केला. आणि भगवंताचा हा उपदेश ऐकून अर्जुन आनंदी झाला. परंतु देवाचं व्यापक आणि एकदेशी या 2 रूपांपैकी कोणतं रूप चांगलं आहे याचं निर्णयात्मक उत्तर ऐकण्याविषयी त्याने पुढे प्रश्न करायचं ठरवलं. आणि तीच कथा 12व्या अध्यायामध्ये ओवी प्रबंधाने, विनोदाने व आनंदाने सांगण्यात येईल असं ज्ञानोबारायांनी श्रोत्यांना आश्वासन दिलं. पण एकदम 12व्या अध्यायाला सुरुवात केलेली नाही. कारण विश्वरूपासंबंधी ज्ञानोबारायांचा एक धार्मिक विधी राहिला होता. आणि कोणता, तर तो म्हणजे पूजेचा. अर्जुनाने विश्वरूपाची केवळ नमन भक्तीच केली होती, पण घरी आलेल्या महात्म्याची केवळ नमस्कारावरच बोळवण कशी करायची. म्हणून माऊली यांनी 11व्या अध्यायाच्या शेवटच्या ओवीमध्ये, अभंगामध्ये शब्दपूजा, वाङ्मयीन पूजा केली. मी
मूळ ज्ञानेश्वरीतील ही एक ओवी सांगतो. भरोणी सद्भावाची अंजुळी, मिया ओविया फुले मोकळी, अर्पियली अंघ्री युगुळी, विश्वरूपाची या. अशी अभिनव वाङ्मयीन पूजा करून या विश्वरूपाची कथा संपवलेली आहे. आता पुढे 12व्या अध्यायाला आरंभ होतोय. एकंदरीत आपण जर पाहिलं तर गीतेचे जे अध्याय आहेत, या अध्यायांमध्ये 9वा अध्याय, 12वा अध्याय आणि 15वा अध्याय या अध्यायांना जरा विशेष महत्त्व आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून प्रायः पाठ करून घेत असताना सुद्धा पूर्ण गीता पाठ करावी, मुखोद्गत करावी हे तर मान्यच आहे, चांगलंच आहे. परंतु कदाचित जर तसं घडलं नाही तर विद्यार्थी मंडळी 9वा अध्याय, 12वा अध्याय आणि 15वा अध्याय मुखोद्गत करत असलेले आपल्याला दिसून येतात. आता तो जो 12वा अध्याय आहे त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. या 12व्या अध्यायामध्ये पहिले प्रस्तावना आहे आणि त्यानंतर अर्जुनाच्या मुखातनं, अर्जुनाच्या प्रश्नातनं या 12व्या अध्यायाचा आरंभ होणार आहे. तर जी प्रस्तावना माऊलींनी या 12व्या अध्यायाच्या आरंभी दिलेली आहे त्या प्रस्तावनेचा विचार आहे. माऊली म्हणतात, सद्गुरु माऊली होसी तू उदार, तुझा जय जयकार असो नित्य, नित्य आनंदाचा करिसी वर्षाव, शुद्ध स्वयमेव प्रसिद्ध तू. ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरू श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांचा या पहिल्या ओवीमध्ये जय जयकार करतात. म्हणजे या ओवीचा, अभंगाचा अर्थ असा आहे, हे श्री गुरु कृपा दृष्टी, तुझा जय जयकार असो, कारण तू शुद्ध आहेस. हे गुरूंचं वर्णन नाही आहे. आपण बघा, हे गुरूंच्या दृष्टीचं वर्णन आहे. म्हणून म्हणतात की हे गुरूंची कृपा दृष्टी, तुझा जय जयकार असो. का? कारण तू शुद्ध आहेस. 1. 2. श्रुती स्मृती पुराणांमध्ये तू प्रसिद्ध आहेस. 3. आणि जगावर अखंड आनंदाची वृष्टी करणारी आहेस, उदार आहेस. बघा, ज्ञानोबाराय अगोदर दृष्टीचं स्वरूप सांगतात आणि नंतर दृष्टीचं सामर्थ्य सांगतात. शुद्ध, उदार आणि प्रसिद्ध हे दृष्टीचं स्वरूप आहे. आणि नित्य वर्षाव करिसी, आनंदाचा, हे त्या दृष्टीचं सामर्थ्य आहे. म्हणजे प्रथम औषध कळावं आणि नंतर त्याचा उपयोग कळावा लागतो. सामर्थ्य म्हणजे फल, अर्थात अगोदर स्वरूपज्ञान असावं लागतं आणि नंतर फलज्ञान असावं लागतं. म्हणून पहिले दृष्टीचं स्वरूप सांगितलंय. कशी आहे? तर शुद्ध ही महत्वाची आहे. श्री गुरूंची दृष्टी शुद्ध आहे. जगात अनेक जड आणि चेतन पदार्थ आहेत, पण जडातही शुद्ध अशुद्ध आहे आणि चेतनामध्ये देखील शुद्ध अशुद्ध आहे. उदाहरणार्थ, पाणी जड आहे, पण त्यात जर आपण पाहिलं तर गटारीचं पाणी अशुद्ध आहे आणि चंद्रभागेचं पाणी शुद्ध आहे. पंचमहाभूत देखील जड आहेत, पण त्यामध्ये देखील शुद्ध अशुद्धता आहे की नाही? स्मशानातील अग्नी अशुद्ध आहे व यज्ञकुंडातील अग्नी शुद्ध आहे. हिमालय पर्वत जड आहे, परंतु हिमवंत दोष खाये, असं जे म्हटलेलं आहे, तर त्याप्रमाणे तो पर्वत शुद्ध आहे. किंबहुना तुकोबाराय म्हणतात, पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन, स्वच्छे शीतळे सुगंधे,
जळे होती सुखप्रदे. म्हणजे ते अन्न पवित्र आहे, जे हरिचिंतन करत असताना भोजनामध्ये वापरलं जात आहे. काही जलाशय ही स्वच्छ असतात, शीतल असतात, सुगंधित असतात, सुखप्रद असतात, परंतु स्वच्छ असली म्हणजे पवित्र आहेत असं मात्र नाही आहे. स्वच्छता आणि पावित्र्य यामध्ये महद अंतर आहे. किंबहुना आपल्याला असं सांगता येईल, पावित्र्यात स्वच्छतेचा अंतर्भाव होत असतो, परंतु स्वच्छतेमध्ये पावित्र्य कधीही अंतर्भूत होत नाही. याकरता एक दृष्टांत सांगतो. एक व्यक्ती घरातनं निघाला आणि पंढरपूर पर्यंत आला. तर पंढरपूर पर्यंत येण्याकरता त्याला प्रवास करावाच लागलाय. दर मजल करीत प्रवास करीतच तो तिथपर्यंत पोहोचलाय. परंतु आळंदी, देहू, पंढरपूर अथवा अन्य क्षेत्री गेला तर तीर्थयात्रेला गेला, तीर्थयात्रा घडली असं आपण म्हणतो. दुसरा व्यक्ती घरातनं बाहेर पडला, प्रवास करीत करीत आपल्या सासूरवाडीला आला. तर सासूरवाडीला जो आलेला आहे तो तीर्थयात्रा, त्यांनी यात्रा केली असं आपल्याला म्हणता येईल काय? नाही. प्रवास दोघांनाही आहे की नाही? आहे. परंतु यात्रेमध्ये प्रवास अंतर्भूत होतो, प्रवासात यात्रा जशी अंतर्भूत होत नाही त्याप्रमाणे पावित्र्यात स्वच्छता आहे, स्वच्छतेमध्ये पावित्र्य नाही. पवित्रत्व संबंधे तीर्थाचेनी. याचा अर्थ असा आहे की जडातही काही स्वरूपतः शुद्ध आहेत आणि काही संस्कारांनी शुद्ध आहेत. उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर नळाचं पाणी हे संस्काराने शुद्ध केलेलं आहे, फिल्टर करून आपल्याला पाठवल्या गेलं आहे ना, म्हणून ते संस्कारांनी शुद्ध झालेलं आहे. मृत्तिकेचं शिवलिंग निर्माण करून त्याची पूजा, नमस्कार केले जाते, त्यावेळेला इथे संस्काराने शुद्धी झालेली असते. यातही अनेक प्रकार आहेत बरं. देशिक शुद्धी, कालिक शुद्धी आणि नैमित्तिक शुद्धी असे पुन्हा अनेक प्रकार आहेत. सोनं आणि गंगा ही स्वरूपाने शुद्ध आहे, परंतु एखाद्या मद्याच्या घड्यामध्ये जर ती गंगा आणली तर अशुद्ध, आणि डागलग सोनं जर असेल तर ते देखील अशुद्ध. हा सर्व आपण जर विचार केला तर हा कोणता केलाय? जे जड आहे त्यांच्यामध्ये असलेल्या शुद्धी अशुद्धीचा. चेतनामध्ये शुद्ध अशुद्धता आहे की नाही? आहे. जर चेतनामध्ये शुद्ध अशुद्धता नसती तर पाप पुण्य कुणाला लागले असते हो? आत्मा हा चेतन आहे, पण तो स्वतः पापोहम पापकर्माहम म्हणतो ना, आणि हे मानूनच धर्मशास्त्राची प्रवृत्ती आहे. म्हणून काही वस्तू मूलतः शुद्ध आहेत, पण उपाधीमुळे त्यामध्ये अशुद्धता प्राप्त होते. म्हणजे उपाधीचे धर्म हे उपध्येयावर येतात आणि त्या धर्मानेच त्यांचा व्यवहार होतो. तर काही वस्तू अशा आहेत की स्वभावतः अशुद्ध असतात. म्हणून शुद्धतेत दोन प्रकार आपण करा. एक अशुद्धाला भिणारी शुद्धता, घाबरणारी शुद्धता, आणि दुसरी अशुद्धाला न घाबरणारी न भिणारी शुद्धता. उदाहरण सांगायचं असेल, ब्राह्मणाचं सोवळं हे अशुद्धाला भिणारं आहे आणि गंगाजल हे अशुद्धाला न भिणारं आहे. परंतु त्याच गंगेचं पाणी आपल्या घरी आणल्यावर शुद्ध राहत नाही. काळ बदलला की अशुद्ध होतं, देश बदलला की अशुद्ध होतं. तेव्हा गंगा ही वस्तू अशुद्धाला देखील शुद्ध बनवणारी आहे. ही सद्गुरूंची कृपा दृष्टी कशी आहे? तर पहिली गोष्ट सांगितलेली आहे, शुद्धे शुद्ध आहे. या शुद्ध अशुद्धी विषयी अनेक प्रकारचा विचार व्यक्त करणं शक्य आहे. असो,
दुसरं विशेषण दिलेलं आहे की उदार आहे. होसी तू उदार. उदार हा एक विशेष गुण आहे. एखादी वस्तू शुद्ध आहे, समृद्ध आहे, पण त्याचा उपयोग दुसऱ्याला झाला पाहिजे. जगात काहींचं सामर्थ्य असं आहे की त्याचं त्याच्या पुरतच. उदाहरणार्थ यक्षवित्त. काही संपन्न असे आहेत परंतु कृपण आहेत, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी उदारत्व येत नाही. परंतु सद्गुरू मात्र असे आहेत की स्वतः शुद्धही आहेत आणि त्यांची कृपादृष्टी उदारही आहे. म्हणून ज्ञानदानी सकरुणो भजिजे गुरु असं म्हटलेलं आहे. ज्ञानदान करण्यामध्ये जे अत्यंत उदार आहेत. किंबहुना दानाचे काही प्रकार आहेत. न्यून दान, इच्छेनुसार दान आणि औदार्याचं दान. उदाहरणार्थ भिकाऱ्याला न्यून दान आहे. याचकाने मागितलं तेवढं दान देणं हा इच्छेनुसार दान आहे, पण याला औदार्य म्हणत नाहीत. औदार्य म्हणजे काय? जे मागितलं त्याच्यापेक्षा अनंत पटीने देणं, याला खरं औदार्य असं म्हटलेलं आहे. उपमन्यूने वाटीभर दूध मागितलं तर त्याला क्षीरसागरच दिला, हे औदार्य आहे. तसे सद्गुरू कसे आहेत तर उदारही आहेत. त्यांची कृपादृष्टी शुद्धही आहे. यांच्या कृपादृष्टीला, सद्गुरूंच्या कृपादृष्टीला शुद्ध म्हणत असताना तीन त्यामध्ये आपल्याला अवच्छेदक घटक मांडता येतील. पहिला घटक असा आहे की अशुद्धाच्या संपर्काने अशुद्ध न होता अशुद्धालाही शुद्ध करणारी कृपादृष्टी. एक तू कृपा म्हणजे हे कृपादृष्टी तू आपल्या शुद्धतेच्या संसर्गाने गंगादी तीर्थांना व क्षेत्रांनाही शुद्धता प्रदान करणारी अशी शुद्ध कृपादृष्टी. दोन आणि अविद्यामळरहित असल्यामुळे निरपेक्ष शुद्धता या कृपादृष्टीच्या ठिकाणी आहे. तीन अशी शुद्धता आहे. त्यानंतर प्रसिद्धे, ही गुरुकृपा दृष्टी जशी शुद्ध आहे, जशी उदार आहे, त्याप्रमाणे ती प्रसिद्धही आहे. म्हणजे श्रुती स्मृती पुराणांमध्ये या कृपादृष्टीचा फार विचार आहे. प्रसिद्ध शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याचा पत्ता विचारायचं कारण नाही, तो प्रसिद्ध. कोणत्या वार्डात कृपादृष्टी राहते असा पत्ता विचारावा लागत नाही. जे आध्यात्मिक वृत्तीचे लोक आहेत त्यांच्यामध्ये गुरुकृपा ही प्रसिद्धच आहे, हा रूढार्थ आहे. या शब्दाचे दोन अर्थ संभवतात. एक रूढार्थ आणि दुसरा यौगिक अर्थ. पदांच्या अवयव समुदायापासून निघालेल्या अर्थाला यौगिक अर्थ म्हणतात आणि लौकिकात प्रसिद्ध असलेल्या अर्थाला रूढार्थ म्हणतात. म्हणून प्रसिद्ध या शब्दाचा वरती सांगितलेला अर्थ जो हा रूढार्थ आहे की सर्वत्र ज्याची ख्याती आहे. आणि दुसरा यौगिक अर्थ असा आहे की प्रकर्षेण सिद्धः इति प्रसिद्धः. तर कृपादृष्टी प्रसिद्ध देखील आहे. आणि त्याबरोबर आम्हाला या कृपादृष्टीचा उपयोग काय हा प्रश्न निर्माण होतो. कारण प्रायः आज कलियुगातले आपण माणसं जर पाहिलं तर आपण उपयुक्ततावादी आहोत. होय, अमुक एक गोष्ट खूप चांगली आहे वगैरे सर्व मान्य आहे, परंतु आम्हाला उपयोग काय हा पहिला मी प्रश्न करतो. तर त्या
प्रश्नाचं उत्तर आहे, नित्य आनंदाचा करिसी वर्षाव, की अखंडानंदाचा वर्षाव करणारी ती अशी कृपादृष्टी आहे. म्हणजे अगोदरच आनंद वस्तू दुर्मिळ आहे. राजा महाराजांना देखील आनंद मिळत नाही, त्यात पुन्हा वर्षाव, आणि पाण्याचा पावसाचा वर्षाव होत नाही, तर इथे आनंदाचा वर्षाव होतो. बर, मेघवृष्टी करतात परंतु पावसाळ्यामध्येच. तसा हा आनंदाचा वर्षाव जो आहे हा केवळ पावसाळ्यापुरता नाही, तर अनवरत म्हणजे अखंड आनंदाचा वर्षाव करणारी ही दृष्टी आहे, असा त्याचा विचार आहे. अजून या दृष्टीचा काय परिणाम आहे तर सांगतात, वेढुनी घेतले विषयांच्या व्याळे, तेने ताटकळे जीव जरी, तरी लाभताच तुझी कृपा दृष्टी, हरोनिया जाती विषबाधा. म्हणजे विषयरूपी सर्पाने मिठी दिल्यानंतर, म्हणजेच दंश केल्यानंतर, व्याळ शब्दाचा अर्थ सर्प असा होतो, आलेल्या कोणत्याही मूर्छेतून मनुष्य उठत नाही. त्याचं पर्यवसान मरणातच होत असतं. परंतु सद्गुरूंची कृपादृष्टी अशी आहे की तिच्या योगाने तो मूर्छित मनुष्य देखील विषरहित होतो. विशेष आहे की नाही. भागवताचा आपण 12वा स्कंद जर पाहिला तर त्यामध्ये परीक्षित राजा आणि शुकाचार्य यांचे चरित्र आलंय. शुकाचार्य समजावून सांगतात, राजा, जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत तक्षक तुला दंश करू शकत नाही, तक्षक येऊ शकत नाही. आणि यामुळे काही जरी विचारायचं असेल तर विचारून घे, कारण संशयात मा विनश्यती, ज्याच्या अंतःकरणामध्ये संशय शिल्लक राहतो त्याला सद्गती प्राप्त होत नसते. यामुळे असं नको व्हायला की नाही, एवढं जर गुरु महाराजांना विचारलं असतं तर बरं झालं असतं, असं तुझ्या अंतःकरणामध्ये काही शिल्लक राहायला नको. या वेळेला परीक्षित राजाने सांगितलं, नाही गुरुदेव, धन्योहम कृतार्थोहम, आता मी धन्य झालोय, कृतार्थ झालेलो आहे. शुकाचार्य ज्या वेळेला ही गोष्ट सांगतायत त्या वेळेला हे महत्वाचं आहे की जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत तक्षक काही करू शकत नाही. अर्थात विषयरूपी सर्प हा तुला दंश करू शकणार नाही. कृपादृष्टीचा हा परिणाम आहे. किंबहुना सद्गुरु कृपादृष्टी कसा परिणाम घडवते तर याच्याच पुढचं चिंतन असं आलं आहे. परीक्षित राजा समजावून सांगतो, गुरुदेव, आतापर्यंत मी स्वतःला परीक्षित समजत असे, तुम्हाला शुकाचार्य समजत असे आणि तक्षकाला माझा काळ मृत्यू समजत असे, परंतु आपल्या कृपादृष्टीचा परिणाम, आपल्या या शुद्ध कृपादृष्टीचा, उदार कृपादृष्टीचा परिणाम असा की आज मला तक्षक जाणवत नाही, आपण शुकाचार्य जाणवत नाही, मी स्वतःला परीक्षित समजत नाही, तर मला परीक्षित, शुकाचार्य, तक्षक या सर्वांमध्ये केवळ एका परमात्म स्वरूपाचं दर्शन घडतंय. सर्वात्मकपण या परीक्षित राजाला प्राप्त झाला. हा कशाचा परिणाम आहे तर ह्या कृपादृष्टीचा परिणाम आहे. आणि यामुळे मूर्छित मनुष्य, म्हणजे विषयरूपी सर्पाच्या दंशामुळे ज्याला मूर्छा आलेली आहे, असा मूर्छित मनुष्य देखील विषरहित होतो. परीक्षित देखील विषरहित झाला की नाही, त्याला सर्वात्मक भाव प्राप्त झाला, याचा अर्थ तो विषरहितच झाला. हे कृपादृष्टीचं वैशिष्ट्य आहे. म्हणून कृपादृष्टीची पुन्हा प्रार्थना करतात, कृपा रसाचिया उसळोनी लाटा, तयाचा तो येता महापूर, कैसा भवताप कोणा ते पोळील, दुःख ते जाळील कैसे कोणा. म्हणजे हे गुरुकृपादृष्टी, तू जर प्रसन्नता आणि आनंद अशा
उभय रूपी प्रचंड लाटा जिच्यात आहेत अशा नद्यांच्या पुरांनी भरून येशील तर त्रिविध ताप हे कोणत्याही साधकाला पोळणार नाहीत. आणि इष्टाच्या वियोगापासून होणारा शोक तरी कशाने जाळणार आहे? म्हणजे इष्टाचा वियोग होणारच नाहीये. तुझी कृपा होता लाभतो अखंड योग सुखानंद भक्ताला. म्हणून हे सद्गुरूची प्रेमळ असलेल्या कृपा दृष्टे, तुझ्या योगानेच भक्तांना अष्टांग योगाच्या सुखाचे सोहळे आहेत आणि तूच त्या भक्तांचे तो परमात्मा मी आहे अशा अभेद ज्ञानाचे लाड पुरे करतेस. किंबहुना हे गुरुकृपा दृष्टे, तू आपल्या योग साधकाला मूलाधार चक्राच्या ठिकाणी जागृत झालेल्या कुंडलिनीच्या मांडीवर प्रेमाने वाढवतेस आणि हृदयाकाशरूपी पाळण्यात घालून चित्तवृत्ती निरोधाची झोप येण्याकरता यमनियमांचे झोके देतेस. मोदे मूलाधारी कुंडलिनीची या मांडीवरी तया खेळवेसी मग झोके देसी प्रेमे घालून या हृदयाकाशाची या पाळण्यात. हे जे काही गुरुकृपा दृष्टीचं केलेलं वर्णन आहे ना, ते खूपच चिंतनीय आहे आणि तसंच अत्यंत सखोलही आहे. याचा विचार करण्याकरता स्वतंत्र निरूपण हवंय, विस्तृत निरूपण हवंय आणि त्याकरता तसा अभ्यास करूनही ते बोलल्या गेलं पाहिजे. शब्दशः अर्थ मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. असो, हे गुरुकृपा दृष्टे, तू साधक रूपी बाळाला आत्मरूप दिव्याची ओवाळणी करतेस आणि प्रत्याहार, धारणा व ध्यान यांच्या योगाने मनाचा रेचक, पूरक, कुंभक यांच्या योगाने म्हणजे प्राणायामाच्या योगाने, प्राणाचा व वज्रासनाच्या योगाने अपानाचा निरोध करणं हे जणू काही खेळणं आहे आणि ही खेळणी तू त्या बालकाच्या हातात देतेस. म्हणजे बघा, हा अष्टांग योग वगैरे साध्य करण्याकरता किती अवघड आहे. परंतु गुरुकृपा दृष्टी जर प्राप्त झाली तर अष्टांग योग प्राप्त होण्याकरता साधना करावी लागत नाही, कष्ट करावे लागत नाहीत, आपोआप प्राप्त होतात. आणि कसे प्राप्त होतात तर प्रत्याहार, धारणा, ध्यान यांच्या योगाने जो प्राणायाम आहे तर त्याने प्राणाचा आणि अपानाचा निरोध करणे हे जणू काही खेळणं आहे. आपण लहान मुलाच्या हातामध्ये त्याला विनोदाने खेळण्याकरता जसं खेळणं देतो त्याप्रमाणे गुरुकृपा दृष्टी हे खेळणं आपल्या हातामध्ये देते. आणि आत्मसुखाच्या वाक्या, वाळे आणि साखळ्या इत्यादी जे बाळ लेणी आहेत ते अंगावर घालतेस. म्हणजे आत्मसुख हेच जणू काही वाक्या, वाळे हे अलंकार त्या साधकाला हे गुरुकृपा दृष्टी देते. मग लहान बाळक जर आपण पाहिलं तर वाक्या असतात, वाळे असतात, साखळ्या असतात, असे जे जे काही अलंकार असतात तर ते अलंकार म्हणजे आत्मसुख आहे. हे गुरुकृपा दृष्टी सहजच त्या बालकाला देते. त्या बालकाला काही कष्ट करावे लागतात का त्याकरता, मिळवण्याकरता? नाही. जसे आई वडील आपल्या त्या बालकाच्या अंगावरती आनंदाने ते अलंकार घालतात, त्याप्रमाणे हे गुरुकृपा दृष्टी आपल्या भक्तांच्या अंगावरती आत्मसुखाचे हे अलंकार घालते. बरं, यापुढे तेथे 17वीचे देसी स्तनपान अनाहत गान गावोनिया, समाधीचा बोध करोनिया, चांग बुझावोनी मग झोपवीसी. आपण 17वी कला पाहून आलो की नाही, जी निर्बीज समाधी अवस्था आहे. मग सांगतात की ब्रह्मरंध्रामध्ये असलेल्या
17व्या चंद्रामृत कलेचं दूध पाचतेस. कोणाचं वर्णन चाललंय? कृपा दृष्टीचं वर्णन चाललेलं आहे. तू ब्रह्मरंध्रामध्ये असलेल्या 17व्या चंद्रामृत कलेचं दूध पाचतेस आणि अनाहत नादाचं गाणं गातेस. म्हणजे बघा, आपण नाद कसा निर्माण होत असतो की ज्या वेळेला दोन वस्तू एकमेकांवरती आपटल्या जातात, त्यांचा संयोग घडतो, त्यावेळेलाच तो नाद निर्माण होत असतो. परंतु हा नाद कोणता आहे? अनाहत नाद आहे. मग या अनाहत नादाचं गाणं गातेस आणि देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी यापैकी तुझा आत्मा तो, म्हणजे यापैकी कोणीही तुझा आत्मा नसून तो या सर्वांचा साक्षी आहे, अजड आहे, आकारी आहे, अपरिच्छिन्न आहे, अविकारी आहे, अविनाशी आहे आणि कूटस्थ नित्य आहे आणि तुझा आत्मा ब्रह्म आहे. अशा ज्ञानाने साधकाची समजूत घालून अष्टांग योगाने निर्विकल्प समाधीमध्ये तू झोपवतेस. गुरुकृपा दृष्टीवर. नत्वम देहो नेंद्रियाणी न प्राणो न मनो न धीहे विकारित्वाद विनाशित्वाद दृश्यत्वाच्च घटो यथा. तू देह नाही, तू इंद्रिय नाही, तू प्राण नाही, तू मन नाही, तू बुद्धी नाही, म्हणजे यापैकी तुझा आत्मा कुणीही नाहीये, तर या सर्वांचा तू साक्षी आहेस. कारण की देह, इंद्रिय, प्राण, मन आणि बुद्धी हे सगळे कसे आहेत? तर 3 हेतू दिलेली आहेत. पहिली गोष्ट दिलेली आहे विकारित्वात. हे विकार आहेत, म्हणजे यांच्यामध्ये बदलही होणार आहे आणि हे उत्पन्न होणारे आहेत. विनाशित्वात, हे सर्व जसे उत्पन्न होणारे आहेत तसे नष्टही होणारे आहेत. कोण कोण? देह, इंद्रिय, प्राण, मन आणि बुद्धी. आणि दृश्य, देह, इंद्रिय, प्राण, मन आणि बुद्धी हे सगळे दृश्य आहेत. परंतु तू असा विकारी नाहीयेस, तू विनाशी नाहीयेस, तू दृश्य नाहीयेस, तू या सर्वांचा साक्षी आहेस. तू चेतन आहेस, तू कार्य नाहीस, तू अकार्य आहेस, तू परिच्छिन्न नाही, हे सगळे परिच्छिन्न आहेत, तू अपरिच्छिन्न आहेस. हे सगळे विकारी आहेत, तू अविकारी आहेस. हे सर्व विनाशी आहेत, तू अविनाशी आहे आणि कूटस्थ नित्य आहे. म्हणून तुझा आत्मा ब्रह्म आहे. अशी त्या साधकाची समजूत घालून या अष्टांग योगाने निर्विकल्प समाधीमध्ये ही सद्गुरु कृपा दृष्टी त्या साधकाला झोपवते, निजवते. आणि म्हणून साधकाला बोधाने ब्रह्म साक्षात्कार आणि योगाने समाधी प्राप्त करून देणारी तू आई आहेस. समाधीचा बोध ऐशा परी होसी साधकासी माता प्रभो कृपावंता गुरुराया. म्हणून साधका तू माऊली. किंबहुना हे गुरुकृपा दृष्टे, तुझ्या चरण वसुधेवर सर्व विद्या, रसपूर्ण वक्तृत्व आणि रसात्मक काव्य हे सर्व पिकतं, म्हणजे निर्माण होतं. आणि या कारणाने तुझी सावली म्हणजे तुझ्या कृपेची छाया मी कधीही सोडणार नाही. म्हणून अहो सद्गुरूचे कृपा दृष्टे, तुझं कारुण्य ज्याला स्वीकारतं तो सर्व ज्ञान विश्वाचा उत्पादक ब्रह्मदेव होतो. आणि म्हणून पूज्यता, शोभा, वैभव यांनी युक्त असलेली, संपन्न असलेली आणि स्वभक्तांसाठी कल्पलता असलेली हे माझे आई म्हणजेच गुरुकृपा दृष्टे, आता गीतेचा अर्थ सांगण्याची कृपा कर. तरी मज आता देई आज्ञापन ग्रंथ निरूपण करावया. एक दृष्टीने हे सद्गुरूंचं वर्णन आहे, सद्गुरूंनाच माता म्हटलेलं आहे, ठीक आहे. परंतु मुळात जर आपण विचार केला ना, तर हे गुरुकृपा दृष्टीचं वर्णन आहे. आणि कैमुतिक न्यायाने माऊलींना असं दाखवायचं आहे की
सद्गुरूंच्या कृपा दृष्टीमध्ये जर एवढं सामर्थ्य असेल तर सद्गुरूंमध्ये काय सामर्थ्य आहे, अगाध सामर्थ्य आहे, त्याचं निरूपण करणं देखील शक्य नाही. नवरसे भरवी सागरू, नवही रसांचे भरवणे सागर, साहित्य अलंकार यथोचित भव्य भावार्थाचे प्रचंड पर्वत निपजवी येथ ग्रंथा माझी. या गुरुकृपा दृष्टीची प्रार्थना करतायत की हे गुरुकृपा दृष्टे शृंगार, वीर, करुण, बीभत्स, रौद्र, हास्य, भयानक, अद्भुत आणि शांत या नवरसांनी मराठी भाषेचा सागर माझ्याकडून भरवून टाक. एक योग्य अशा उपमा दृष्टांतादी अलंकार रूपी रत्नांच्या खाणी माझ्याकडनं या ग्रंथामध्ये निर्माण करव. आणि हे माते गीतेच्या अभिप्रेत अर्थाचे पर्वत उत्पन्न करव. म्हणजे माझ्याकडनं जे होणार आहे त्यातून या गोष्टी घडाव्यात अशी माऊलीची अपेक्षा आहे. किंबहुना जिकडे तिकडे साहित्य रूपी सोन्याच्या खाणी प्रगट करव. माऊली म्हणत नाही मी करेन, त्या गुरुकृपा दृष्टीला विनंती करतात की माझ्याकडनं हे प्रकट व्हाव्यात. साहित्य सुवर्ण खाणी प्रकटवत सुपीक भूमीत मराठीच्या. मराठी भाषारूपी भूमीत सत्य आणि मिथ्या, आत्मा अनात्मा, नित्य अनित्य, शुची अशुची, धर्म अधर्म, सुख दुःख या विचारांच्या वेलीची लावणी पुष्कळ होऊ दे. हे गुरुकृपा दृष्टे मी असं म्हणतो की जिज्ञासूंच्या करमणुकी करता नानाविध सिद्धांतांची उद्याने आणि गुरु शिष्यातील प्रश्नोत्तर रूपी फळांचं निधान असलेली वन तू सर्व काळ निर्माण कर. नास्तिकपणाच्या दऱ्या खोरे खड्डे नाहीसे कर. जल्प, वितंडा इत्यादींसारख्या वादांचे आडमार्ग मोडून टाक आणि वेद, शास्त्र आणि संत यांच्या विरुद्ध असलेली कुतर्करूपी दृष्टी किंवा कुतर्करूपी दुष्ट श्वापदांना या मराठी भाषेतून हाकलून लाव. म्हणजे माझ्या निरूपणामध्ये अशा प्रकारचे दोष येऊ नयेत आणि हे सगळे सद्गुण यावेत अशी प्रार्थना आहे. तसंच हे माते मला गीतार्थाच्या रूपाने श्री कृष्णाचे गुणवर्णन करण्याविषयी कुठलाही विद्वान दोष देणार नाही अशी सर्वत्र मान्यता मिळवून दे आणि श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसव. किंबहुना या मराठीच्या नगरामध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ कर आणि या उपर या जगाला ब्रह्मसुखाचेच घेणे देणे होऊ दे. म्हणून असं आहे, ज्ञानेश्वरीच्या चिंतनाने या सर्व गोष्टी प्राप्त होतात. गुरुकृपा दृष्टी माऊलीवरती परिपूर्ण असल्यामुळे ज्या ज्या अपेक्षा माऊलींनी या ग्रंथ वर्णनाच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. हे गुरु माऊली, तू आपल्या भाग्यसहित प्रेमरूपी पदराने मला पांघरून घालशील तर मी आत्ताच या अध्यायातच हे सर्व साहित्य निर्माण करेल. म्हणजे 12व्या अध्यायामध्ये या नवरसांचा सागर भरवील. अनेक दृष्टांत, उपमा, अलंकारांचे रत्न घडवील. जर तू कृपा केली तर हे सगळं माझ्याकडनं होईल. आणि अशी विनंती करण्याबरोबर श्री गुरूंच्या कृपा दृष्टीने ज्ञानोबारायांकडे बघितले. म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांनी माऊलीकडे बघितलंय आणि म्हणाले, आता तू गीतार्थ सांगण्याविषयी लवकर तयार हो, अधिक बोलू नकोस. म्हणे ज्ञानदेवा नको बोलू फार, गीतार्थ सत्वर सांगे आता. आणि मग अशी आज्ञा ऐकताच ज्ञानोबाराय म्हणाले, महाराज आपली आज्ञा हाच मोठा प्रसाद आहे, म्हणून मला सहजच आनंद झाला आहे.
मी आता गीता ग्रंथाचं व्याख्यान करील, तरी लक्ष द्या. निरूपेन येथ गीता मत्तार्थ देवनिया चित्त ऐका. आता आपण एक महत्वाची गोष्ट बघा. ज्ञानोबराय प्रायः प्रत्येक अध्यायाच्या आरंभी काही ना काही निमित्त करून सद्गुरूंचं वर्णन करतात, संतांचं वर्णन करतात आणि त्या वर्णनाने प्रसन्न झालेले निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायांना सांगतात, अरे ठीक आहे, मान्य आहे, माझी कृपा तुझ्यावर असेलच, पण बोल, सांग. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला जो संवाद आहे, गीता जी आहे, त्या गीतेचा अर्थ सांग, बोल. आणि असं हे आशीर्वचन मिळताच पुढे ज्ञानोबाराय सांगायला प्रवृत्त होतात. याचा अर्थ आहे की ज्ञानोबाराय प्रत्येक वेळेला सद्गुरूंनी आपल्याला आज्ञा द्यावी, अर्थात आशीर्वाद द्यावा, अर्थात आपलं सामर्थ्य प्रदान करावं, याकरता पहिले त्यांची स्तुती करतात. ज्याप्रमाणे वासरू कासेला लागल्यानंतर पहिले ढुसणी देतं आणि ढुसणी दिल्यानंतर ती माता गाय पाण्या सोडते, त्याप्रमाणे सद्गुरुरूपी मातेने आपल्यावर अनुग्रह करावा याकरता म्हणून ज्ञानोबराय प्रथम ही प्रस्तावना देतात. आता मागच्या अध्यायामध्ये जो शेवटी अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता की विश्वरूप किंवा कृष्णरूप या दोन्हीमध्ये श्रेष्ठ कोणतं आहे, चांगलं कोणतं आहे, त्या संबंधामध्ये तो प्रश्न विचारणार आहे. अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषांके योगवित्तमाः. श्लोकाचा अर्थ असा आहे, अर्जुन म्हणतो की देवा, मागच्या अध्यायामध्ये शेवटी तू मत कर्म कृन मत परमः या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवत सेवेमध्ये अखंड व सर्व काळ समाहित चित्त झालेले जे भक्त आहेत ते तुझ्या सगुण रूपाची उपासना करतात आणि जे ज्ञानी आहेत, योगी आहेत, ते तुझ्या अविनाशी आणि इंद्रिय मन बुद्धींना अगोचर असलेल्या निर्गुण रूपाची उपासना करतात, असं तू सांगितलंय. म्हणजे काही भक्त सगुण रूपाची उपासना करतात, काही भक्त निर्गुण रूपाची उपासना करतात. मग जे भगवत सेवेत अखंड व सदा सर्व काळ समाहित चित्त झालेले भक्त आहेत ते सगुण रूपाची उपासना करतात आणि जे ज्ञानी आहेत, योगी आहेत, ते भगवंताच्या निर्गुण रूपाची उपासना करतात. मग असे दोन प्रकारचे उपासक झाले की नाही, सगुणोपासक आणि निर्गुणोपासक. मग देवा, माझा तुला असा प्रश्न आहे की या दोघांपैकी म्हणजे सगुणोपासक पण निर्गुणोपासक या दोघांपैकी कोणते श्रेष्ठ योगवेत्ते आहेत? तेषांके योगवित्तमाः यावर व्याख्यान करतात. तरी वीरा माझी सर्वश्रेष्ठ देखा, जयध्वज जो का सोमवंशी, पंडुराजाचा तो पुत्र धनंजय, मग बोले काय कृष्णा लागे. सर्व वीरांचा श्रेष्ठ राजा, सोमवंशातील जणू काही विजयध्वजच आणि पांडुराजाचा पुत्र असा जो तो अर्जुन आहे, तो बोलायला लागला. कृष्णाला म्हणाला, ऐकलंस का? काय? आपण जेव्हा मला विश्वरूप दाखवलं तेव्हा ते अत्यंत अद्भुत होतं, भयानक होतं आणि उग्र होतं. म्हणून माझं चित्त भयाला प्राप्त झालं आणि या कृष्णमूर्तीचीच मला अधिक सवय होती. याकरता माझ्या मनाने त्या विश्वरूप दर्शनापेक्षा कृष्णरूप दर्शनाचाच मार्ग स्वीकारला. आणि तेव्हा तुम्ही म्हणजे देवाने या विश्वरूपावरचं प्रेम काढून संकुचित अशा कृष्णरूपाच्या मार्गाकडे ते नेऊ नकोस असं म्हणून मला दूर केलं. म्हणजे विश्वरूप दर्शनाच्याच ठिकाणी तुझी श्रद्धा, भाव, प्रेम अधिक दृढ ठेव. या कृष्णरूप दर्शनाच्या
लालसेकडे अधिक वळू नकोस असं आपण मला सांगितलं. पण देवा, व्यक्त आणि अव्यक्त, साकार आणि निराकार या दोन्ही रूपांनी तूच एक आहेस ना रे. म्हणून वर्णन आहे की नाही, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, तुझ साकार म्हणो की निराकार रे. तुला सगुण म्हणो की निर्गुण म्हणो, सगुण निर्गुण एकच परमात्मा. तुझं साकार म्हणो की निराकार म्हणो, साकार निराकार एकच परमात्मा. मग असा तू दोन्ही रूपांनी तूच एक आहेस. भक्तीने व्यक्त रूपाची आणि योगाने किंवा ज्ञानाने अव्यक्त रूपाची प्राप्ती होते, हे निसंशय आहे, मान्य. परंतु हे वैकुंठा म्हणजे परमात्म्या, भक्ती आणि योग ज्ञान या दोन्ही वाटा शेवटी तुलाच प्राप्त होण्याकरता आहेत ना. एक जण लोहमार्गाने आला, रेल्वेने आला, आणि दुसरा सडकेने आला, चार चाकीने आला, परंतु दोघे रत्नागिरीला चालेना. दोन्ही वाटा तुलाच प्राप्त होण्याकरता आहेत. मग या वाटांनी गेल्यास या व्यक्ताव्यक्त रूपाच्या दारात प्रवेश करता येतो. म्हणजे शेवटी कुठूनही जरी आलं तरी सुद्धा येणार तर एकाच ठिकाणी की नाही. मग व्यक्त अव्यक्त उभय रूप असलेला जो तू आहे, तुझ्या दारामध्ये या दोन्ही वाटांनी गेलं तरी प्रवेश होणारच आहे की नाही. किंबहुना सांगतात, जो कस 100 तोळ्यांनी मोजलेल्या सोन्याचा असतो, तोच कस त्यातून वेगळ्या केलेल्या एका वालभर सोन्याचा पण असतो. म्हणून एकदेशी आणि व्यापक या दोघांची योग्यता कशी आहे, सारखीच आहे की नाही. तोळाभर सोनं 24 कॅरेटचं आहे, आणि त्यापैकी 1 ग्रॅम बाजूला केला तर 1 ग्रॅम बाजूला केला म्हणून ते 22 कॅरेटचं 23 कॅरेटचं होणार आहे काय, नाहीये. तर 24 कॅरेट मधून म्हणजे 24 कॅरेट सोन्यामधून त्या तोळ्यामधून ते बाजूला केले असल्यामुळे ते देखील जसं 24 कॅरेटच आहे. म्हणजे दोघांची योग्यता कशी आहे, सारखीच आहे. त्याप्रमाणे व्यापक तू आणि एकदेशी तू, दोघांची योग्यता सारखीच आहे ना रे. काय ज्या वेळेला भगवान म्हणाले होते ना की तू या कृष्ण रूपाकडे अधिक वळण्याच्या ऐवजी विश्वरूप दर्शनाकडे प्रेम ठेव, तर त्यावरती हा अर्जुन प्रश्न विचारतोय की दोन्ही जर तूच आहेस तर मग कृष्ण रूपाच्या विषयी माझी लालसा का नको. किंबहुना पुन्हा दुसऱ्या दृष्टांताने विचारतोय, अमृताच्या सागरात जे सामर्थ्य आहे तेच सामर्थ्य त्या सागराची एखादी लहानशी लाट देऊ शकत नाही काय, देणारच. किंबहुना लाटेचा तरी कशाला विचार करायचा, एक चुळकाभर जरी अमृत सेवन केलं तरी तेच महत्व आहे की नाही. होय. मग असं जर असेल तर त्याप्रमाणे व्यक्त आणि अव्यक्त ही दोन्ही रूप जर तुझेच आहेत तर भक्तीने व्यक्त आणि योगज्ञानाने अव्यक्त प्राप्त होतं, आणि या दोघांची योग्यता व त्यांच्या प्राप्तीचे फळ म्हणजे जो मोक्ष तोही एकच आहे ही समजूत माझ्या चित्तात खरोखर आहेच. परंतु हे योगेश्वरा, तुला जे विचारायचं आहे ते या करता की देवा, तुम्ही ज्या व्यापक विश्वरूपाचा स्वीकार केला ते त्रैकालिक सत्य आहे का थोडा वेळ धारण केलेल्या आकाराचं कौतुक आहे, हे जाणण्याकरता मी हा उपक्रम केलाय. ते तुझे व्यापक साच की कौतुक कळावे हे एक असे जैसे. कारण देवाचे एकंदरीत 4 रूप आपल्याला पाहायला मिळतात. एक शुद्ध ब्रह्म, हे जगाचं अधिष्ठान आहे. हे रूप अव्यक्त आहे,
व्यापक आहे आणि त्याचं केवळ महावाक्याच्या द्वारा ज्ञान होऊन ते आत्मत्वाने प्राप्त होणार आहे. ठीक. 2. ईश्वर हा जगाचा कर्ता असून तो सगुण आहे, अव्यक्त आणि व्यापक आहे. त्याचं केवळ शास्त्राच्या द्वारा परोक्ष ज्ञान होतं. म्हणजे पहिलं कोणतं आहे? शुद्ध ब्रह्मस्वरूप. हे कसं आहे? अधिष्ठान आहे, अव्यक्त आहे आणि व्यापक आहे. मग याचं ज्ञान कसं होतं? केवळ महावाक्याच्या द्वारा. आणि हे केवळ अनुभवैक गम्य आहे, आत्मत्वानेच प्राप्त होणार आहे. दुसरं भगवंताचं रूप कोणतं? ईश्वर रूप. हे कसं आहे? तर हे देखील जगत करता आहे, म्हणजे जगाचा अधिष्ठान नाही, जगाचा कर्ता, ब्रह्मदेव वगैरे असं. आणि पहिलं जे रूप होतं शुद्ध ब्रह्म, हे कसं होतं? निर्गुण होतं. पण हे ईश्वर रूप कसं आहे? सगुण आहे. पण असं असताना अव्यक्त आणि व्यापक आहे. आणि या ईश्वर स्वरूपाचं ज्ञान कसं होतं? तर केवळ शास्त्राद्वारा होतं, पण ते परोक्ष ज्ञान होतं. परोक्ष याचा अर्थ काय आहे? अनुभवात्मक नाही. तर त्याचा अर्थ असा आहे, शास्त्राने देव कसा आहे हे कळतं. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही, रूप वर्ण गुण जेथे तो हारे श्रीहरी, पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची ही निज ज्योती, तीही मूर्ती उभी विटेवरी. असं जे वर्णन आहे हे परोक्ष ज्ञान आहे ना. आपला अनुभव कुठे आहे? हे ईश्वर रूप केवळ शास्त्राद्वारा कळतं आणि परोक्ष कळतं, म्हणून शास्त्राद्वारा परोक्ष ज्ञान होतं. तिसरं रूप जे आहे ते आहे कृष्ण रूप. हे कसं आहे? व्यक्त आहे, प्रत्यक्षात डोळ्याला दिसणार आहे, सगुण आहे, साकार आहे आणि परिच्छिन्न आहे, म्हणजे मर्यादित आहे. आणि भक्तीने या रूपाचं दर्शन होतं. बरं, हे रूप कसं आहे? प्राकृत चक्षुनेही दिसू शकतं. आपले जे हे चर्मचक्षु आहे याने पण दिसतं. याला काही दिव्य चक्षुच पाहिजे, भावदृष्टीच पाहिजे असं काही नाही. आणि चौथं रूप जे आहे ते आहे विश्वरूप. हे कसं आहे? ते व्यक्त आहे, सगुण आहे, साकार आहे आणि ते ब्रह्म किंवा ईश्वर यांच्यासारखं व्यापक आणि नित्य नसलं तरी सुद्धा कृष्ण रूपापेक्षा व्यापक आणि नित्य आहे. आणि त्या रूपाचं दर्शन हे भक्तीसहित दिव्य चक्षुनेच होतं. मग आता या 4 रूपांपैकी ईश्वराचं रूप परोक्ष ज्ञानाचा विषय असून त्याचं रूप आपण मागे गतिर्भरता प्रभू साक्षी या श्लोकातून ऐकून आलेलो आहोत. त्यामुळे त्याविषयी अर्जुनाला शंका नव्हती. ब्रह्म हे अव्यक्त आहे आणि व्यापक आहे आणि त्याचं अनुभव ज्ञान हे महावाक्याने होतं. हे अर्जुनाने तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया या श्लोकामध्ये ऐकलेलं आहे. त्यामुळे त्याविषयी शंका नाही. मग आता प्रश्न कोणता राहिला? 4 पैकी 2 रूप तर बाजूला झाले, एक शुद्ध ब्रह्म आणि एक ईश्वर रूप. मग आता राहिले ते कृष्ण रूप आणि विश्वरूप यांच्याविषयी शंका आहे. विश्वरूप आणि कृष्णरूप हे दोन्ही कसे आहेत? तर व्यक्त आहेत आणि भक्तीच्या योगाने प्रगट होणारे आहेत. हे दोघांमध्ये साम्य आहे. परंतु अंतर काय आहे? तर अंतर फक्त एवढंच उरतं की कृष्णरूप जे आहे हे चक्षुने, म्हणजे चर्मचक्षुने, आपल्या या डोळ्याने दिसणार आहे, सर्वांना दिसणार आहे. तर विश्वरूप जे आहे हे केवळ दिव्य चक्षुने एखाद्या लाडक्या भक्तालाच दिसणार आहे. हेच यामध्ये अंतर आहे. पण एवढं अंतर जर वगळलं तर दोन्ही रूप कशी आहेत? व्यक्त आहेत आणि भक्तिग्राह्य आहेत. हे अर्जुनालाही पटलेलं आहे. मग आता हे विश्वरूप जे आहे ना ते ब्रह्माप्रमाणे आत्यंतिक व्यापक जरी नसलं तरी विश्वरूपापेक्षाही संकुचित आहे. अशा कृष्णरूपाविषयी अर्जुनाने आवड धारण केल्यामुळे साहजिकच त्या विश्वरूप दर्शनाच्या प्रसंगाने
भगवंताने व्यापक स्वरूपाची स्तुती आणि संकुचित रूपाविषयी अनादर आपल्या बोलण्यातून व्यक्त केला. म्हणजे काय, विश्वरूप जे आहे हे ब्रह्माप्रमाणे व्यापक आहे आणि कृष्णरूप त्या मानाने कसं आहे, संकुचित आहे. आणि असं असल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी संकुचित रूपापेक्षा व्यापक रूपाला महत्त्व दिलं. त्यामुळे विश्वरूपाची त्यांनी प्रशंसा केली, स्तुती केली आणि जे काही संकुचित, मर्यादित, परिच्छिन्न असलेलं जे कृष्णरूप आहे त्याच्याविषयी अनादर दाखवला. याचा सरळ अर्थ असा की विश्वरूप हेच खरं नित्य आणि व्यापक रूप आहे आणि तिथेच तुझं चित्त असू दे, असा भगवंताचा अभिप्राय नाही. कारण ते विश्वरूप अर्जुनाच्या प्रेमाकरता प्रगट केलं, पण जसं प्रगट केलं तसं पुन्हा अंतर्धानही केलं. त्यामुळे ज्या रूपाला प्रगट व अंतर्धान करता येतं ते रूप कूटस्थ, नित्य आणि व्यापक आहे असा भगवंताचा अभिप्राय असणं शक्य नाही. परंतु विश्वरूपाची व्यापकता ज्या व्यापकतेवर अध्यस्त आहे त्या अधिष्ठानभूत ब्रह्माच्या त्रैकालिक, अबाधित, नित्य, निर्विकार आणि निरवधिक व्यापक रूपाच्या ठिकाणी तुझं चित्त असू दे असा भगवंताच्या म्हणण्यातील अभिप्राय आहे. हे अर्जुनाच्या लक्षात आलंच आहे. म्हणजे आता इथपर्यंत तर लक्षात आलंय, पण अर्जुनाच्या प्रश्नातला भाव काय आहे तर तो यापेक्षा वेगळा आहे. म्हणून इथे अर्जुनाच्या एका प्रश्नाच्या पोटात अनेक प्रश्न आहेत. कसे कसे आहेत तर, देवा तुम्ही विश्वरूप दाखवण्याच्या प्रसंगाने ज्या ब्रह्मरूप व्यापकतेची स्तुती करून त्यावर चित्त ठेवण्यास सांगितलं आणि व्यापक रूपाला मान्यता दिली, तर ही मान्यता तुम्ही खरोखर मनापासून दिली का प्रासंगिक विनोदाने दिली? एक. दुसरा प्रश्न, उपासनेकरता व्यक्त असलेलं कृष्णरूप चांगलं का अव्यक्त असलेलं ब्रह्मरूप चांगलं? 2. तिसरा प्रश्न, भक्ती सोपी का ज्ञान सोपं? चौथा प्रश्न, देवा तुला व्यक्तोपासक म्हणजे सगुणोपासक भक्त आवडतो का भक्तिशून्य असलेला अव्यक्त ब्रह्मज्ञानी म्हणजे निर्गुण उपासक ब्रह्मज्ञानी का योगी आवडतो? पाचवा प्रश्न, तुला योगवित्तम भक्त आवडतो का योगवित्तम ज्ञानी आवडतो? म्हणजे असे अनेक प्रश्न या अर्जुनाच्या एका प्रश्नाच्या पोटात आहेत. पण अर्जुन हे प्रश्न मनात ठेवून भक्त आणि ज्ञानी या दोघांपैकी योगवित्तम कुणाला म्हणावं या मुख्य प्रश्नाचाच खुलासा पुढे करतो. म्हणजे काय, एखाद्याने एखादा प्रश्न जर विचारला तर त्या प्रश्नाच्या पोटात अनेक उपप्रश्न असतात. त्याचे कणगुरे लक्षात घेऊन, त्याच्या बाजू लक्षात घेऊन व्यापक आणि समर्पक उत्तर देणं हे वक्त्याचं असलेलं कर्तव्य आहे. की आपण असं उत्तर दिल्यास त्याच्या अंतःकरणात अजून काय प्रश्न निर्माण होऊ शकतील, मग त्या सर्वांचा विचार करून ते दिलेलं उत्तर असावं. म्हणून अर्जुनाने एक महत्वाचा मुद्द्याचा प्रश्न विचारलेला आहे. ते शांके योगवित्तमाः. ज्याप्रमाणे आपण गलदेशामध्ये परिधान करत असलेल्या माळेमधला मेरुमणी आपण उचलला तर सर्व माळ उचलल्याप्रमाणे होते, त्याप्रमाणे अर्जुनाने भगवंताला हाच एक महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. काय म्हणतो अर्जुन, तरी ज्यांची कर्मे तुझ्याची प्रीत्यर्थ जया लागे श्रेष्ठ तूची एक, जयांनी भक्तीसी घातले विकोन आपुले संपूर्ण मनोधर्म, ऐसे जे श्रीहरी तुझ सर्वापरी बांधोनी अंतरी उपासिती. म्हणजे देवा तुझ्या करताच ज्यांचे सर्व कर्म आहेत, एक, तूच ज्यांचं निश्चित प्राप्तव्य आहेस, 2, आणि
तुझ्या भक्तीला ज्यांनी मनाच्या सर्व वृत्ती विकून टाकल्या आहेत. 3. मग हे हरी, या अशा सर्व प्रकारांनी जे भक्त तुला अंतःकरणामध्ये बांधून आणि म्हणजे स्थिर करून उपासना करतात, हा झाला एक प्रकार. आणि दुसरा प्रकार सांगतात आता, आणि वस्तूची का ओंकारा पैलाड वर्णावया जड वैखरीसी, असे जी अतुला अक्षर अव्यक्त मर्यादा रहित अनिर्देश्य. किंवा म्हणजे आता याच्या अगोदरपर्यंत 63 क्रमांकाच्या अभंगापर्यंत सगुणोपासनाचा विचार मांडला, जे सगुणोपासक आहेत त्यांचा विचार मांडला. आता निर्गुण उपासक यांचा विचार मांडतात. ओंकाराच्याही पलीकडे म्हणजे अ, उ आणि म या 3 मात्रांनी सांगितलेले विश्व, तैजस, प्राज्ञ आणि विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर यांच्या पलीकडे असलेले वैखरी वाणीला देखील जे अवाच्य आहे आणि ज्यांचं अनुमानाने अस्तित्व सिद्ध करण्याकरता कोणत्याही हेतूशी ज्याचा अविनाभावरूप संबंध नाही, किंवा जे उपमानाने सांगण्याकरता ज्याचं कोणत्याही वस्तूशी सादृश्य नाही, असं जे तत्व आहे म्हणजेच निर्गुण तत्व. बरं, जे अविनाशी आहे, जे प्रत्यक्षादी प्रमाणांना अविषय आहे, जे कोणत्याही प्रमाणाने जे जाणता येत नाही, ज्याचा असा किंवा तसा म्हणून निर्देश करता येत नाही, जे अनिर्देश्य आहे, कशाही प्रकारे त्याचा निर्देश करता येणे शक्य नाही, ज्या स्वरूपाला देशकाल वस्तू मर्यादा नाही, आणि अशा परमात्म्याचं सोहम, तो परमात्मा मीच आहे, असं अभेद भावाने जे ज्ञानी चिंतन करतात म्हणजेच निर्गुणोपासक. आता विचारतात, मग अशा त्या ज्ञानी म्हणजे निर्गुणोपासक असलेला ज्ञानी किंवा योगी आणि सगुणोपासक असलेला भक्त, या दोघांपैकी हे अनंता कोणी तुझा योग तत्वतः जाणला आहे हे मला सांग. तया दोहोतो न कोणा लागे पूर्ण साच योग ज्ञान झाले सांगा. म्हणजे काय आहे, यावरनं अर्जुन ठरवणार आहे की आपण या विश्वरूपाच्या ठिकाणी मन ठेवायचं, या कृष्ण रूपाच्या ठिकाणी मन ठेवायचं आहे. म्हणून तो विचारतोय की निर्गुणोपासक जे ज्ञानी योगी आहे ते आणि सगुणोपासक जे भक्त आहेत, या दोघांपैकी कोण तुला विशेष आवडतो, किंवा कोणी तुझा योग तत्वतः जाणला एवढं सांग. आणि अर्जुनाच्या या प्रश्नाने, भाषणाने जगन्मित्र असलेले ते भगवान संतुष्ट झाले आणि म्हणाले, अर्जुना, प्रश्न कसा करावा हे तुला चांगलेच समजते हो. म्हणे काय कैसे केव्हा विचारावे, भले हे आघवे जाणसी तू. कुणाला केव्हा काय आणि कसं विचारावं हे कळालं पाहिजे, म्हणून प्रश्नशास्त्र आहे. योग्य माणसाला जर योग्य प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. एखाद्या मद्यपीला जर आपण सांगितलं, महाराज जरा सोहम भावाविषयी सांगावं, ज्याचा देहभावच ठिकाणावर नाही तो सोहम भाव काय सांगेल. किंबहुना बऱ्याच वेळेला असंही होतं, योग्य व्यक्तीला प्रश्न विचारला जातो परंतु वेळ योग्य नसते, तेही महत्वाचं आहे. उदाहरणार्थ एक गंमत सांगतो. एक प्रतियश कीर्तनकार, त्यांनी मुंबईमध्ये एक ठिकाणी कीर्तन स्वीकारलं. ठरलेल्या वेळेत बरोबर कीर्तनाला गेले. कीर्तनाची वेळ थोडी उशिराची होती आणि या कीर्तनकारांना कीर्तन आटोपल्यानंतर पुन्हा लगेच परतीचा प्रवास करायचा होता. तर कीर्तनाची वेळ म्हणजे आणि परतीच्या प्रवासाची जी रेल्वे तिची वेळ यामध्ये फक्त 10 मिनिटांचं अंतर. रेल्वे स्टेशन पासून त्या कीर्तनाचं स्थान देखील 10 ते 15 मिनिटांचं अंतर असलेलं.
म्हणून महाराजांनी सांगितलं की अगदी वेळेत कीर्तन चालू झालं पाहिजे, वेळेत संपलं पाहिजे, मला पुन्हा माझी गाडी मिळाली पाहिजे. सर्वांनी ते मान्य केलं. कीर्तन सुंदर झालं. परंतु आज कीर्तनानंतर थांबण्याकरता वेळ नाही. आहेत तसेच महाराज धावपळ करीत निघाले. त्यांच्याबरोबर 10-15 जणांचा ताफा महाराजांना सोडवण्याकरता, निरोप देण्याकरता रेल्वे स्टेशनला आले. तर गाडीला येण्याकरता एक 4-5 मिनिटांचा अवधी होता. थोडीशी आपल्या बोगीची चौकशी केली तर त्यांना असं कळालं की बोगी ही मागच्या बाजूला येणार आहे. म्हणून ही सगळी दिंडी मागच्या बाजूला निघाली. आणि प्रत्यक्षात गाडी ज्या वेळेला आली त्यावेळेला विपरीत परिस्थिती झाली. म्हणजे महाराजांची जी निर्धारित बोगी आहे ती पुढच्या बाजूला आली. आता ही दिंडी सगळी पुन्हा धावपळ करीत पुढच्या बाजूला निघाली. एवढ्यामध्ये हा सर्व कालावधी होईपर्यंत कीर्तन ऐकायला आलेल्या एक आजीबाई त्या स्टेशनपर्यंत येऊन पोहोचलेल्या. आणि त्यांनी पाहिलं महाराजांना. महाराजांना मोठ्याने आवाज दिला, महाराज नमस्कार. आता महाराजांना हे जाणवलं की वयोवृद्ध आजी आहेत. 1 मिनिट का होईना, थोडं का होईना, ठीक आहे आजीबाई वगैरे म्हणून थांबले. हो हो ठीक आहे, नमस्कार आजीबाई. आजीबाईंनी सांगितलं, महाराज कीर्तन फारच सुंदर केलं व छान कीर्तन झालं. महाराजांनाही बरं वाटलं, इतरांनाही बरं वाटलं. चला, आपल्या वक्तृत्वाविषयी किंवा निरूपणाविषयी प्रतिक्रिया चांगली आहे, ऐकून बरं वाटलं त्यांना. महाराज पण मला एक प्रश्न आहे. महाराज म्हणाले, अहो मला लवकर जायचं आहे, गाडी लागलेली आहे, सुटेल गाडी. नाही महाराज, तुमचा जास्ती वेळ घेणार नाही, पण माझा एक प्रश्न आहे, तेवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या. शेवटी महाराज म्हणाले, ठीक आहे, बरं बोल, सांगा आजीबाई काय प्रश्न आहे. त्या आजीबाईंनी प्रश्न विचारला, या सगळ्या धावपळीमध्ये मन कसं शांत ठेवावं सांगा. महाराज म्हणाले, सध्या माझंच मन अशांत आहे, तर मी तुम्हाला मन शांत ठेवावं हे कसं सांगू. म्हणजे अर्थात पहिलं जर आपण उदाहरण पाहिलं त्यामध्ये कुणाला काय विचारावं हा प्रश्नच नव्हता. मद्यपीला सोहम भाव विचारला तर तो सांगताच येऊ शकत नाही. त्यानंतर आता कीर्तनकाराला मन कसं शांत ठेवावं हे विचारणं कदाचित मी असं म्हणेल की संयुक्तिक आहे, योग्य आहे. परंतु तो ज्या वेळेला मनाने शांत असेल त्या वेळेला त्याला विचारावं की मन कसं शांत ठेवावं. तो अशांत असताना जर त्याला विचारलं की मन कसं शांत ठेवावं, तो सांगू शकेल काय? सांगू शकणार नाही. म्हणून कुणाला विचारावं, काय विचारावं, केव्हा विचारावं आणि कसं विचारावं हे जर कळालं तर आपल्याला व्यवस्थित उत्तर मिळण्याची शक्यता असते, संभावना असते. म्हणून भगवान मात्र अर्जुनाची प्रशंसा करतात की अर्जुना, तुला हे प्रश्नशास्त्र चांगलं कळतं रे. भले हे आघवे जाणसी तू. म्हणजे केव्हा विचारावे, काय विचारावे, कैसे विचारावे आणि आघवे म्हणत असताना पुन्हा पुढे असे कोणाशी विचारावे हे आघवे भले जाणसी तू, चांगलं जाणतोस. प्रश्नासंबंधी अनेक काही विचार आपल्याला व्यक्त करता येतील. असो, मला काही विस्तार करायचा नाही. आणि असं बोलून भगवान उत्तर देण्याकरता प्रवृत्त होतात. श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. भगवान म्हणतात, अरे माझ्या ठिकाणी चित्त ठेवून नित्य समाहित झालेले आणि परमश्रद्धेने युक्त असलेले जे भक्त माझी व्यक्ताची म्हणजे सगुण साकाराची उपासना करतात त्यांना मी युक्ततम मानतो, त्यांना मी श्रेष्ठ मानतो. तेच माझा योग जाणणारे आहेत असं मी मानतो. काय मी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे अर्जुनाच्या या प्रश्नाच्या पोटामध्ये जेवढे उपप्रश्न आहेत ना, ते सगळे उपप्रश्न भगवंताला या एका प्रश्नातून कळाले, लक्षात आले. आणि म्हणून भगवान त्या अर्जुनाची प्रशंसा करतात की वा अर्जुना, हुशार आहेस, बुद्धिमान आहेस, एका प्रश्नात अनेक प्रश्न तू विचारून घेतले आहेस. म्हणून आता उत्तर आहे. यावर व्याख्यान करतात, प्रवेशता सूर्य अस्ताचला काठी जाती तया पाठी रश्मी जैसे किंवा वर्षा काळी चढू वाढू लागे
भरोनिया वेगे नदी जैसी. म्हणजे अर्जुना, अस्ताचलाच्या जवळच्या कंठ भागात प्रवेश केल्यानंतर त्या सूर्यबिंबाच्या मागेच त्याची किरणेही जशी जातात. बघा, जिथे सूर्य मावळतो त्या ठिकाणी जसं किरण देखील त्या सूर्याबरोबरच मावळलेली गेलेली पाहायला आपल्याला मिळतात, आहे का नाही. समुद्रावरती गेला आणि मावळताना सूर्य पाहिला तर समुद्र जणू काही त्या सूर्य जणू काही त्या समुद्रामध्ये प्रवेश करतोय, बुडी मारतोय असं आपल्याला वाटतं. पण फक्त सूर्यच का हो? सूर्याने बुडी मारली आणि किरण वरती राहिले असं आपल्याला दिसतं का? नाही. तर ज्याप्रमाणे सूर्यबिंबाच्या मागोमाग त्याची किरणेही जातात. अर्जुना, वर्षा ऋतूमध्ये नदी जशी दिवसेदिवस चढू लागते त्याप्रमाणे माझी भक्ती करत असता ज्या भक्ताचा माझ्या ठिकाणी नित्य नूतन परम विश्वास दिसून येतो. म्हणजे हे दोन उदाहरण आहे ना, एक मावळण्याचं उदाहरण आहे आणि एक उदयाला येण्याचं उदाहरण आहे ना. एक घटण्याचं उदाहरण आहे आणि एक चढण्याचं उदाहरण आहे. मग त्या सूर्याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणातले विकार हे नष्ट होत जातात आणि नदीप्रमाणे, नदी जशी दिवसेंदिवस चढू वाढू लागते त्याप्रमाणे माझ्याविषयी ज्याच्या अंतःकरणातली भक्ती श्रद्धा ही वाढू लागते. किंवा ज्याप्रमाणे गंगा सागरापर्यंत पोहोचल्यानंतरही मागचा अफाट पाण्याचा लोट कोणत्याही प्रतिबंधाला न जुमानता येतच राहतो. म्हणजे गंगेचं पुढचं मुख, पहिलं पाणी जसं सागराला मिळाल्यानंतर मागचं येणं बंद होतं का? नाही. तर मागचं जसं येतच राहतं, कोणताही प्रतिबंध केला तरी त्याला ते जुमानत नाही. त्याप्रमाणे ज्या भक्तांचा प्रेमभाव माझ्या ठिकाणी असूनही पुनश्च त्या गंगेसारखा असतो, म्हणजे मलाही ते प्राप्त झालेले आहेत आणि पुन्हा मागे देखील शिल्लक आहे, तसंच सर्व इंद्रियांसहित माझ्या ठिकाणी चित्त ठेवून रात्र किंवा दिवस न म्हणता, म्हणजे काळाचं भान न ठेवता जे माझी उपासना करतात. असं आहे, देवाची उपासना करण्याकरता कोणत्याही काळ वेळेचा प्रतिबंध नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रात्र असेल की दिवस असेल, काही आवश्यकता नाहीये. कोणत्याही क्षणामध्ये त्या परमात्म्याची उपासना करता येते. म्हणून न कळे दिवस की राती किंवा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. तुकोबराय म्हणतात, रात्रंदिवस आम्हाला हेच एक काम आहे, काय? देवाचं नामस्मरण. अशा प्रकारचे जे भक्त आहेत की जे स्वतःलाही मला अर्पण करतात, म्हणजे समाधिनिष्ठ व ब्रह्मानुभवी आहेत, त्या भक्तांना आम्ही परमयोगयुक्त मानतो. योगाने म्हणजे ज्ञान ध्यान ज्ञानाने युक्त त्या योगयुक्तांमध्ये भक्तांना परम म्हणजे श्रेष्ठ मी मानतो. येथे योगवित्तम कोण, असा जो अर्जुनाचा प्रश्न आहे आणि भक्त हाच परमयोगयुक्त आहे असं भगवंताचं उत्तर आहे. तर भक्त हा केवळ योगाला जाणणाऱ्यातच श्रेष्ठ असतो असं नाही, तर योगयुक्तातही म्हणजे अनुभव असणाऱ्यातही तो श्रेष्ठ असतो, असा विचार या ठिकाणी झालेला आहे. तया भक्ता लागे थोर योगयुक्त मानितो निभ्रांत धनंजया. म्हणजे 71 ते 78 या अभंगांमध्ये आता आपण ऐकल्याप्रमाणे वर्णन ज्यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, भगवान म्हणतात असे जे महात्मे आहेत त्यांना आम्ही खरा योगयुक्त किंवा योगयुक्तामध्ये देखील श्रेष्ठ मानतो.
आता पुढे सांगतात कोण योग युक्ततम आहे. येत्पक्षरमनिर्देश्यम अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यंच कूटस्थमचलं ध्रुवम. म्हणजे ये तू अक्षरम अनिर्देश्यम अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र अगम अचिंत्यंच कूटस्थम अचलम ध्रुवम. पहिल्या श्लोकामध्ये जे सगुण साकार स्वरूपाची उपासना करणारे भक्त आहेत त्यांचं चिंतन मांडलं. आता या दुसऱ्या श्लोकामध्ये जे निर्गुण निराकाराची उपासना करणारे आहेत त्यांचं चिंतन भगवान सांगतात. म्हणून पूर्वीच्या भक्तांपेक्षा म्हणजे या सगुणोपासकांपेक्षा सगुण साकार उपासकांपेक्षा वैलक्षण्य दाखवण्याकरता या दुसऱ्या श्लोकामध्ये तू शब्द आहे. म्हणजे जे ज्ञानी अविनाशी शब्दाने ज्याचा निर्देश करता येत नाही, प्रत्यक्षादी प्रमाणांना जे गोचर होत नाही, अक्षरम अनिर्देश्यम अव्यक्तम, त्याप्रमाणे जे सर्वव्यापी आहे, जे मनाला विषय होत नाही, जे मिथ्या असून सत्य रूपाने प्रतीतीला येतं, जे आतून दोषवान असून बाहेरून गुणवान दिसतं त्याला कूट असं म्हणतात. आणि असे कूट म्हणजे अज्ञान आणि अज्ञान कार्य जगत आहे. मग या कार्यकारणात जे सत्य रूपाने राहतं म्हणून ज्याला कूटस्थ असं म्हटलेलं आहे, जे क्रियाशून्य आहे आणि जे अबाधित नित्य आहे, तर अशा ब्रह्माची श्रवण मनन निदिध्यासनाद्वारा उपासना करतात. म्हणजे या श्लोकामध्ये ते परब्रह्म कसं आहे त्याची काही लक्षणं सांगितली, त्याची काही विशेषणं सांगितलेली आहेत आणि अशा विशेषणांनी युक्त असलेल्या त्या परमात्म्याची जी उपासना करतात. इथपर्यंतचा विचार मांडलाय. मग आता यावर व्याख्यान करताना माऊली म्हणतात, आणि दुजे तेही जे का योगी थोर सोहम भावावर आरूढोनी आकळते ब्रह्म अविनाशी पूर्ण अनादि निर्गुण निराकार. म्हणजे अर्जुना, त्या सगुणोपासकांपेक्षा इतर जे ज्ञानी आहेत ना ते देखील तो परमात्मा मीच आहे, सहा अहम सोहम असा या सोहम भावरूपी अभेद भावनेवर आरूढ होऊन अवयवरहित आणि अविनाशी अशा ब्रह्माला आलिंगन देतात, म्हणजे त्याच्याशी एकरूप होतात. मग जिथे मनाचं लहानसं नख सुद्धा स्पर्श करू शकत नाही किंवा जिथे बुद्धीची दृष्टी प्रवेश करू शकत नाही, असं जे परमात्म स्वरूप आहे ते परमात्म स्वरूप इंद्रियासारख्या स्थूल साधनांना कधीतरी आकलन होईल काय? किंबहुना जे ध्यानाला विषय होणं कठीण आहे म्हणून स्वभावतःच धारणा करण्यास एका देशात सापडत नाही, किंवा जे कोणत्याही निमित्त उपादान कारणाने आकारामध्ये उत्पन्न होत नाही, असं ते इंद्रियासारख्या स्थूल साधनांना आकलन होईल काय? प्रश्न आहे. नाही. किंबहुना ज्याचं सर्व ठिकाणी सर्व काळात आणि सर्व रूपाने अस्तित्व आहे, जे अभेदाने प्राप्त झाल्यानंतर आता आपलं इथं काही चालत नाही असं पाहून ज्याविषयी चित्ताचं चिंतन कष्टी झालंय, म्हणजे ते कसं आहे, स्वरूप परमात्मा स्वरूप सर्व ठिकाणी आहे, सर्व काळात आहे आणि सर्व रूपाने ते अस्तित्व आहे आणि अभेदानेच प्राप्त झालेलं आहे. मग या ठिकाणी आपलं काही चालत नाही असं म्हणून पाहून त्याविषयी चित्ताचं चिंतन कष्टी होत आलेलं आहे, किंवा जे उत्पन्न होत नाही, जे कधीही नष्ट होत नाही, जे अभाव रूप नसल्यामुळे वंध्यापुत्राप्रमाणे ज्याला नाही म्हणता येत नाही. वंध्यापुत्र कसा आहे? अभाव रूप आहे. म्हणून कधीतरी तो नाही का, तो
त्या वांझेचा मुलगा असं आपल्याला म्हणता येतं का? नाही, कारण की वंध्या पुत्राचा अत्यंत अभाव आहे. पण असा हा परमात्मा अभावरूप नसल्यामुळे त्याला नाही म्हणता येत नाही. जे प्रत्यक्ष दिसत नसल्यामुळे त्याला जगाप्रमाणे आहे म्हणता येत नाही. असं जे तत्व आहे ते भाव अभावातीत आहे, म्हणून त्याच्या प्राप्तीकरता कोणतेही साधन जन्मालाच येत नाहीत. मग जे निर्विकार असल्यामुळे आपल्या स्वरूपापासून कधी चलित होत नाही, जे व्यापक असल्यामुळे हालत नाही, जे पूर्ण असल्यामुळे कधी संपत नाही, जे शुद्ध असल्यामुळे कधी मळत नाही, आणि जे ब्रह्मतत्व ज्यांनी आपल्या ज्ञानबळाने आत्मसात केलेलं आहे. म्हणजे 80 अभंग क्रमांक 80 ते आत्तापर्यंत अव्यक्तोपासनेचा ज्ञानयोग्याचा एक प्रकार सांगितला आहे. ज्ञानयोगी जो आहे ना, तो अशा पद्धतीने अव्यक्तोपासना करतो. आता यापुढे दुसरा प्रकार सांगतात, आणि हा दुसरा प्रकार मूळ गीतेमध्ये 4थ्या श्लोकात सांगितला. संनियमेंद्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. आपल्या अभंग ज्ञानेश्वरीमध्ये तिसरा आणि चौथा 2 श्लोक एका खालोखाल देऊन नंतर थेट 115 अभंगापर्यंत सरळ व्याख्यान व्यक्त केलेलं आहे. पण मी हा श्लोक या ठिकाणी याकरता घेतला की आत्तापर्यंत म्हणजे अभंग क्रमांक 80 ते 88 पर्यंत ज्ञानयोगी जी अव्यक्तोपासना करतात तो प्रकार आहे, आणि इथनं पुढे 115 पर्यंत म्हणजे पुढे जे आहे तर जे अष्टांग योगी आहेत ते अव्यक्तोपासना कशी करतात तो प्रकार सांगितला, म्हणून हे वर्गीकरण केलेलं आहे. असो, मग सांगतात या 4थ्या श्लोकाचा अर्थ की जे लोक इंद्रिय समुदायाचा निग्रह करून सर्वत्र रागद्वेष रहित समान बुद्धी ठेवणारे आहेत आणि सर्व प्राण्यांच्या हिताविषयी तत्पर असतात, ते देखील मला प्राप्त होतात. याचं व्याख्यान बघा आता 89व्या अभंगापासून. विषयांची सेना टाकेली जाळून पेटवून अग्नी वैराग्याचा सर्वथा पोळली इंद्रिय आपुली ज्यांनी आवरली धैर्य बळे. म्हणजे वैराग्यरूपी मोठ्या अग्नीने त्यांनी अष्टांग योग्यांनी अव्यक्तोपासना करत असताना विषयांचं सैन्य जाळून त्या उष्णतेने अर्धवट भाजलेली इंद्रिय ज्यांनी आवरून धरलेली आहेत. बघा, विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. वैराग्यरूपी अग्नी आणि त्याच्यामध्ये विषयाचं सैन्य जाळून त्या उष्णतेने पूर्ण जाळून नाही टाकलेलं, अर्धवट जाळलेलं. पूर्ण जर जाळलं तर देहच परिसमाप्त होईल, मग पुढची योग साधना देखील संभव नाही. पण अर्धवट जाळल्यामुळे काय झालं की आता त्यापासून पुढे अंकुर उत्पत्ती नाही, म्हणून यालाच भाजणं असं आपण म्हणतात. बघा, जाळणं म्हणजे पूर्णच जाळून टाकणे, राख करणे, पूर्णतः नष्ट करणे. पण पूर्णतः बीज जर आपण पूर्णतः नष्ट केलं तर त्याच्यापासून आपल्याला काहीतरी लाभ आहे काय? काहीच लाभ नाही. पण ते बीज पूर्णतः जाळण्याच्या ऐवजी जर भाजलं तर भाजलेलं बीज पेरलं तर उगवत नाही, परंतु भाजलेलं बीज आपल्याला खायला मात्र उपयोगाला येतं, त्याचा आहार करता येतो. पोट भरण्याच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं ठरतं. म्हणून अर्धवट भाजलेले इंद्रिय असं म्हटलेलं आहे. ज्यांनी आवरली धैर्य बळे, म्हणून सर्वथा पोळली शब्द आहे, जाळली नाहीये. ज्यांनी असे अर्धवट भाजलेली इंद्रिय आवरून धरली आहेत
मग देहाच्या बाहेर विषयांकडे धावत जाणाऱ्या त्या इंद्रियांच्या पुढे निग्रहाची ताटी लावून त्यांना परत वळवलं, अंतर्मुख केलं आणि हृदयाच्या कपाटात ती इंद्रिय त्यांनी कोंडून ठेवलेली आहेत. त्या अष्टांग योग साधना करणारे जे आहेत ते अव्यक्त उपासना करताना कशी करतात ते सांगतात आहे. मग त्या अष्टांग योग्यांनी काय केलं, अपानाच्या दाराला बळकट अशी वज्रासनाची मुद्रा लावून आणि शिवणीमध्ये डाव्या पायाची टाच दाबून ठेवून आणि उजवा पाय हा डाव्या मांडीवर ठेवून मूळबंधाचा उंच असा बुरुज तयार केला. आपण 6व्या अध्यायामध्ये मूळबंध, जालंधर बंध आणि ओडियाना बंध पाहून आलेलो आहोत. आणि हा मूळबंधाचा उंच बुरुज तयार करून त्यांनी आशेचे संबंध तोडले, अधैर्याचे कडे पाडून टाकले आणि निद्रेचा काळपटपणा देखील पुसून स्वच्छ केला. मग या वज्रासन रूपी अग्नीच्या ज्वालांनी रक्त, मांस, अस्थि, स्नायू, मज्जा इत्यादी सप्तधातूंची होळी केली. आपण ते पाहिलेलं आहे. ती कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर शरीरातील या सर्व धातूंचा ती ग्रास करते. 6व्या अध्यायाचं चिंतन आपण पुन्हा आठवा, म्हणजे हे सर्व आपल्याला लक्षात येईल. व्याधींचा नाश करून त्यांच्या मस्तकांनी प्राणायामाच्या तोफा त्यांनी पूजल्या, त्यांची पूजा केली आणि मग कुंडलिनीचा टेंभा मूलाधार चक्रावर उभा केला आणि तेव्हा त्या प्रकाशाने ब्रह्मरंध्रापर्यंतचा मार्ग हा स्वच्छ दिसू लागला. मग पुढे 2 डोळे, 2 कान, 2 नासापुट, मुख, गुदा, शिश्न या शरीराच्या 9 दारांच्या चौकटीला धारणा, ध्यान आणि समाधी या संयमाचा आडसर घालून विशुद्ध चक्रामध्ये असलेली, जिच्या नामाच्या अंत्याक्षरात ककार आहे, अशा त्या काकी मुखाची खिडकी उघडली आणि मग प्राणशक्ती रूपी चामुंडा देवी पुढे आपला संकल्परूपी मेंढा मारून तिला मनरूपी महिषाचं मुंडकं बळी दिलं. बलिदान करण्याची पद्धती आहे ना. तर समाजामध्ये अशी काही अज्ञानमूलक भावना झाली की देवी देवतांना प्रत्यक्षात पशु बली द्यायचे, म्हणून बोकड, कोंबडे वगैरे अनेक पशूंचे बळी दिले जातात. काही आपल्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण होण्याकरता म्हणून सुद्धा हा प्रकार पाहायला मिळतो. परंतु वस्तुतः कोणतीही देवता पशुबली मागत नाही. तर त्या पशुच्या ठिकाणी असलेला जो काही धर्म आहे किंवा स्वभाव आहे, त्या स्वभावाचा बली त्या ठिकाणी, त्या प्रवृत्तीचा बळी सांगितलेला आहे. जसं मेष, बोकड याच्या ठिकाणी काम प्रवृत्ती अधिक असते, म्हणून बोकडाचा बळी याचा अर्थ काम विकाराचा बळी सांगितलेला आहे. हे प्रतिकात्मक चिंतन आहे आणि ते जसं आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी सांगतात, प्राणशक्ती रूपी चामुंडा देवी पुढे मेंढा मारायचा, पण कोणता? संकल्परूपी मेंढा मारायचा आणि तिला मुंडकं बळी द्यायचंय, परंतु कोणतं? तर मनरूपी या महिषासुराचं, मोहाचं मस्तक बळी द्यायचं आहे. म्हणून मोह महिषेसा असं गोस्वामी तुलसीदासजींनी रामचरितमानसामध्ये म्हटलेलं आहे. मोहरूपी, मनोरूपी जो महिष आहे त्याचं मुंडकं तोडून ते त्याला समर्पण करायचं. चंद्र आणि सूर्य या नावाच्या 2 नाड्यांचा, म्हणजे इडा पिंगला ह्या ज्या 2 नाड्या आहेत, एकंदरीत प्राण नाड्या 3 सांगितल्या, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. यापैकी सुषुम्ना मध्यभागी
एका बाजूला इडा, एका बाजूला पिंगला, त्यांना चंद्र आणि सूर्य नाडे अशी देखील संकल्पना आहे, संज्ञा आहे. एक चंद्र आणि नाडी, दुसरी सूर्य नाडी. मग चंद्र आणि सूर्य या नावाच्या दोन नाड्यांचा आम्ही दोघी परस्पराहून भिन्न आहोत असा जणू त्यांचा झालेला जो गैरसमज आहे तो दूर करून त्यांच्यातील परस्पर असलेला भेद नाहीसा करून अनाहत नावाचा गजर या अष्टांग योग्यांनी चालू केलेला असतो. म्हणजेच तो प्राण जो आहे तो इडा, पिंगला, सुषुम्ना यापैकी सुषुम्नेमध्ये स्थिर केलेला असतो. त्यामुळे साहजिकच ह्या एकरूप झालेले असतात. आणि मग 17व्या चंद्रकलेचे पाणी हे त्या अष्टांग योगाने त्वरेने जिंकलेलं असतं आणि त्या चंद्रामृताचं पान त्यांनी त्वरेने केलेलं असतं. आणि मग कुंडलिनीने सुषुम्ना नाडीच्या आतून पोकळी असलेल्या त्या कोरीव दादऱ्याने एक एक चक्राचा भेद करीत वर चढून ब्रह्मरंध्ररूपी शिखर गाठलेलं असतं. आणि त्यानंतर ज्याच्यामध्ये मकार आहे शेवटी, अ उ म असं आपण ओंकाराच्या 3 मात्रा पाहतो की नाही. मग मकार आहे ज्याच्या शेवटी अशा ओंकाराची 3 मात्राची शिडी मागे सारून प्रणवाचं चिंतन बंद करून, ओंकाराच्या 3 मात्रेची शिडी मागे सारून म्हणजेच प्रणवाचं चिंतन बंद करून आणि गहन अशा मूर्धन्या काशाला काखेत घालून, म्हणजे मूर्धन्या काशाच्या जवळ पोहोचून, तिथपर्यंत पोहोचून ते योगी ब्रह्मात भरले जातात. म्हणजे या पिंडाचं लय ब्रह्मामध्ये करून एकरूप होतात आणि निर्विकल्प समाधीचा अनुभव घेतात. समाधीमध्ये 2 प्रकार आपण पाहून आलो ना, सविकल्प, निर्विकल्प. तर असे ते त्या निर्विकल्प समाधीचा अनुभव घेतात. अर्धमात्रा मध्य संधीचा सोपान तोही ओलांडून गहन जो मूर्धन्य आकाश करोनी काखेस पावले ऐक्यास ब्रह्मपदी. ते ब्रह्मस्वरूप होतात, एक रूपतेला प्राप्त होतात. आणि याप्रमाणे सर्व भूतांविषयी समबुद्धी असलेले ते अष्टांग योगी, तो परमात्मा मी आहे म्हणजे सोहम सिद्धी हा अनुभव गिळून टाकण्याकरता अमर्याद मोठे असलेले अष्टांग योगरूपी किल्ले स्वाधीन करून घेतात. याप्रमाणे अर्जुना, आपल्या देहापासून मनापर्यंतच्या सर्व पदार्थांना देऊन, म्हणजे देह ते मन सर्वच त्या परमात्मा स्वरूपी समर्पण करतात आणि त्याच्या मोबदल्यामध्ये सर्व विशेष शून्य अशा ब्रह्माला त्वरेने घेतात, म्हणजे अनुभवतात. आणि असे जे योगी आहे ना, ते देखील मलाच प्राप्त होतात. आता बघा, पहिले कोणाचं वर्णन केलं? सगुणोपासकाचं. त्यानंतर निर्गुणोपासकामध्ये 2 प्रकार केले, एक ज्ञानी आणि दुसरे अष्टांग योगी. म्हणजे एक विचार प्रणव आणि दुसरे जे आहेत हे क्रिया प्रधान. तर मग विचार प्रधान जे ज्ञानी आहेत ते देखील मला प्राप्त होतात असं सांगितलं. आणि त्यानंतर अष्टांग योग, हे जे ज्ञानयोगी आहेत ना, ज्ञानाच्या माध्यमातून परमात्मा स्वरूपाला प्राप्त होणारे, यांचं विवरण तृतीय श्लोकाचं विवरण पूर्ण केलं. चतुर्थ श्लोकामध्ये जे अष्टांग योगी आहेत, साधना करणारे योगी आहेत, त्यांचं वर्णन करून ते देखील मला प्राप्त होतात असं सांगितलं. आणि मग सांगतात की भक्तीने जे प्राप्त होतं आणि विवेक वैराग्ययुक्त असलेल्या श्रवण मनन निधी ध्यासनाच्या ज्ञान मार्गाने जे प्राप्त होतं, त्याशिवाय योगाच्या सामर्थ्याने अधिक काही प्राप्त होतं असं नाही. उलट त्या योग साधकाला कष्ट मात्र अधिक आहेत. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं असेल तर ज्ञान मार्गाने जे प्राप्त होतं तेच अष्टांग योगाने प्राप्त होतं आणि अष्टांग योग मार्गाने जे प्राप्त होतं तेच भक्तीनेही प्राप्त होतं. मग आता या ठिकाणी थोडासा परिसंख्या विधी घ्यायचा आहे. म्हणजे एकच गोष्ट प्राप्त होण्याकरता ज्ञान, योग आणि भक्ती
हे 3 मार्ग आम्हाला सांगितले गेले. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की या 3 मार्गांपैकी 3 साधनांपैकी आम्ही नेमक्या कोणत्या साधनेचा, कोणत्या मार्गाचा स्वीकार करावा? तर भगवान सांगतात की या 3 मार्गापैकी तुम्ही भक्ती मार्गाचा विचार जर केला, भक्ती साधना जर केली, तर ती अधिक उत्तम आहे. का उत्तम आहे? तर त्याचं उत्तर भगवंताने या पुढच्या 5व्या श्लोकात दिलेलं आहे. क्लेशोऽधिकतरस्तेषां अव्यक्तासक्तचेतसां अव्यक्ता हे गतिर् दुःखम देहवद्भिरवाप्यते. मग हा जो योग साधनेतला काठिण्याचा भाग माऊलींनी वर्णन केलेला आहे, ते वर्णन आपल्याला उद्याला ऐकायला मिळणार आहे. उद्याला एकंदरीत सर्व विचार पाहत असताना 5-10 मिनिट कदाचित इकडे तिकडे होण्याची संभावना आहे, परंतु 12वा अध्याय भक्तियोग हा पूर्ण होईल, याचं चिंतन पूर्ण होईल. त्या दृष्टिकोनातून आपण पारायणाचं नियोजन करावं अशी विनंती करतो आणि आजची झालेली ही वाङ्मयीन सेवा भगवत चरणारविंदी स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाक प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. ओम राम कृष्ण हरी.